लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी खरोखरच महत्त्वाची आहे. कारण एकीकडे पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी गुड न्यूज समोर येत आहे, तर दुसरीकडे अनेक महिलांच्या मनामध्ये अजूनही एकच प्रश्न आहे की माझ्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार. जुलैचा हप्ता बाकी आहे, ऑगस्टचा हप्ता देखील बाकी आहे आणि त्यामुळे आता दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये खात्यामध्ये येणार का, याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. पण थांबा, पैसे नेमके कोणत्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही माझ्या कमेंटमध्ये येऊन प्रश्न विचारा, पण फालतू कमेंट अजिबात करू नका. कारण जर तुम्हाला माझ्या बातमीवरती विश्वास नसेल तर तुम्हाला आता सांगतो, तुम्ही आता लगेच व्हिडिओ सोडून तुम्ही जाऊ शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आता जावा, मला म्हणजे सबस्क्राईब पण करू नका, मला काय हरकत नाही. परंतु मित्रांनो, मी जी बातमी सांगतोय ती बातमी तुम्ही ऐकल्यावरती तुम्ही लगेच गुगलवरती सर्च करा, आता कुठेही सर्च करा, तर बातम्यांमध्ये बघा, वृत्तपत्रांमध्ये बघा, मी जी बातमी सांगतोय आणि त्या गुगलवरती येणारी बातमी, वृत्तपत्रामध्ये येणारी बातमी, ह्याच्यामध्ये जर फरक असला तर मी कंटेंट क्रिएशन सोडून देतो. कारण मित्रांनो, तुम्हाला सवय काय झाली माहिती का, आज रात्री पैसे येणार, उद्या सकाळी पैसे येणार, आज 2 वाजता पैसे येणार, ह्या असल्या बातम्या ऐकायची तुम्हाला सवय झाली. असल्या फेक बातम्या तुम्ही ऐकता आणि तुमच्या डोक्यामध्ये तेच राहतं आणि तुम्ही आशावर राहता की हां, आज 2ला पैसे येणार, ही तर बातमी द्या ना, आज 2ला पैसे येणार, तर 2पर्यंत वाट बघणार, मेसेज चेक करणार, पैसे नाहीत आले, निराशा लगे तुमच्या मनामध्ये. परंतु मित्रांनो, असल्या खोट्या फोनवरती विश्वास ठेवू नका आणि अशा फालतू आशेवर राहू नका. जर तुम्हाला तुमचे पैसे आहेत ना, ठीक आहे, 1,500 रुपये तुम्हाला येतात, तर तुम्ही सर्च करा ना स्वतः तुमच्याकडं मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, गुगल आहे, तुम्ही त्यावरती सर्च करा. तुम्ही यूट्यूबवर येऊन बातम्या बघताच कशाला? आणि जर तुम्हाला बघायच्यात तर मग ती बसा बघत, मला काय करायचं, 2 वाजता पैसे येणार, 3 वाजता बसा पैशाची वाट बघत, पैसे घंटा येणार नाहीत. आता पण तुम्ही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघितले असतील की आज रात्री पैसे, उद्या रात्री पैसे, कधी आले तुम्हाला आज रात्री पैसे, उद्या रात्री पैसे, कधी येता सांगा मला कधी आलेत का नाही ते. तुम्हाला जर तशा बातम्या ऐकायच्या असतील तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका. कारण मी अधिकृत शासनानुसार जी बातमी येतात, शासनाच्या वेबसाईटवर जी बातमी असते त्याच बातम्या मी तुम्हाला शेअर करतो, सरकारी म्हणजे सरकारच्या दस्तऐवजानुसार. कारण मित्रांनो, हे जे आहेत ना, आज पैसे उद्या पैसे, तुम्ही हे तर सोडा, अजितदादा आपल्यातून गेले, तर त्यांची बातमी ह्यांनी किती दिवस चालवली यूट्यूबवरती बघा तुम्ही. आज अजितदादा जिवंत, उद्या जिवंत, आज येणार उद्या येणार. ह्या म्हणजे आता शासन एक निर्णय देखील आणणार आहे. ह्या सगळ्या जे अफवा पसरवत आहेत, आज पैसे उद्या पैसे येणार, रात्री पैसे येणार, ह्या सर्वांवरती कारवाई लवकरच करण्यात येणार आहे, तुम्हाला आता सांगतो मी. कारण शासन निर्णय आता लवकरात लवकर होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी जी बातमी सांगतो ती शासनाच्या अधिकृत स्रोतांवरती अवलंबून बातमी असते. मला काय फेक बातमी सांगायची सवय नाही आणि गरज देखील नाही. हां, एक गोष्ट आहे की मी अशा व्हिडिओज कधी बनवले, आज रात्री पैसे येणार, तर माझे व्ह्यूज वाढतात. पण मला व्ह्यूजची गरज नाही, खड्ड्यात गेले व्ह्यूज, मला हाय तीच खूप झालं माझ्याकडे जे आहे ते. काय माझं एक यूट्यूब चॅनल नाही, 4-5 चॅनल मी असे रन करतो, त्यामुळे पैशांची मला गरज नाही. पण मी एक शेतकरी पुत्र आहे आणि स्वतः देखील शेतकरी आहे, त्यामुळे मला फक्त एक असते शेतकऱ्याची काळजी आणि एक समाधान असतं की आपण कुठं ना कुठं आपण मदत करतोय. हां, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक एवढा पडतो की माझ्या व्हिडिओजमध्ये की मी तुम्हाला एखादी फिक्स तारीख सांगत नाही की ह्या तारखेला पैसे येणार. पण मित्रांनो, फिक्स तारीख सरकार सांगत नाही, तर मी तुम्हाला खोट्या आशेवर का ठेवू? तरी पण मी तुम्हाला आज एक तारीख सांगणारच आहे, ते व्हिडिओच्या शेवटी. मग तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघा, स्किप करायचं असेल तर बिंदास तुम्ही स्किप करून जाऊ शकता, माझं म्हणजे ऑब्जेक्शन नाही, तुम्ही व्हिडिओ बंद करून जाऊ शकता. तर चला व्हिडिओला सुरू करू आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आजची अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अनेक वेगवेगळ्या बातम्या पाहायला मिळत आहेत आणि काही ठिकाणी जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र मिळणार असल्याचे सांगितले जात आहे, तर काही ठिकाणी फक्त 1,500 रुपयाचा हप्ता मिळणार असल्याची माहिती दिली जात आहे. म्हणजे मित्रांनो, काही ठिकाणी 1,500 रुपये येणार ही बातमी आहे, तर काही ठिकाणी आहे की 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. अशा बातम्या सध्या सोशल मीडियावरती फिरत आहे, त्यामुळे साहजिकच महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मी तुम्हाला आधी पण म्हणलो की फक्त अशा बातम्या ऐकून संभ्रमच निर्माण होतो, आशा एक लागून राहते, पैसे काय खात्यामध्ये येत नाहीत. तर ह्यामध्ये खरं काय आहे, तर 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे कधी येणार. तर चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. तर 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का? तर सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे 3,000 रुपयाच्या हप्त्याची. म्हणजे कारण जर जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र दिले गेले तर गणित असेल, म्हणजे एकदम सोपं गणित आहे मित्रांनो. विचार करा, जुलैचा हप्ता 1,500 रुपये, ऑगस्टचा हप्ता 1,500 रुपये आणि दोन्ही मिळून 3,000 रुपये. म्हणजे दोन्ही मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार जर असं झालं तर. म्हणजेच ज्या पात्र महिलांचा 2 महिन्याचा हप्ता बाकी आहे त्यांना 2 हप्ते एकत्र मिळाल्यास खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होऊ शकतात. आणि ही सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी चर्चा आहे.
पैसे कोणत्या पद्धतीने येणार मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेची रक्कम सामान्यतः DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते सक्रिय असणे आणि आधारशी संबंधित बँक DBT माहिती योग्य असणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या महिलेच्या खात्यामध्ये पैसे उशिरा आले तर त्याचा अर्थ लगेच ती महिला अपात्र झाली असे अजिबात घेऊ नका, कारण ती महिला अपात्र झालेली नसते. फक्त DBTमुळे आणि तुमच्या जिल्ह्यामुळे पैसे उशिरा येऊ शकतात, कारण पैसे जिल्हावाईज टाकले जातात, टप्प्याटप्प्याने पैसे येतात. त्यामुळे असा कोणताही चुकीचा अर्थ काढू नका. आणि सरकारी पेमेंट प्रक्रियेमध्ये काही वेळा लाभार्थ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे मिळू शकतात. म्हणून तुमचे शेजारी किंवा नातेवाईकांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये आले नाहीत तरी घाबरून जाऊ नका. आणि एक महत्त्वाची सूचना, आता सोशल मीडियावरती काही व्हिडिओ आणि पोस्टमध्ये वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. कोणी म्हणतं आज पैसे येणार, कोणी म्हणतं उद्या पैसे येणार, तर कोणी म्हणतं अमुक तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार. पण मित्रांनो, जोपर्यंत अधिकृत निश्चित तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख 100% पक्की आहे असे सांगणे योग्य नाही. कारण मित्रांनो, तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये सोशल मीडियावरले सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत नाहीत. फडणवीस साहेब टाकतात, सरकार टाकतं. त्यामुळे त्यांनी जर एक कोणती तारीख सांगितली तरच आम्ही तुम्हाला, म्हणजे तेच तारीख खरी असणार ना. आम्ही सांगून तुम्ही सांगून काय होणार आहे, तुम्ही आशा ठेवून तर काय होणार आहे. जर सरकारने वरून एखादी तारीख सांगितली तर तीच तारीख आपण खरी मानू शकतो. फेक अफवांवरती कोणी काही येऊन बोलतंय ते आपण खरं मानू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, अशा पोस्टवरती विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती तपासणे गरजेचे आहे. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर काय करायचं, तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासा. तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आहे का ते पहा. त्यानंतर तुमचे DBT आणि लिंकिंग म्हणजे आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का ते तपासा. तसेच योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का हेही महत्त्वाचे आहे. जर सर्व माहिती योग्य असेल आणि तरीही पैसे आले नसतील तर पेमेंट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. तर महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता आणि आवश्यक पडताळणीची प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यामुळे फक्त 3,000 रुपये मिळणार या बातमीवरती लक्ष न देता आपला अर्ज, EKYC, आधार लिंक आणि बँक खाते यांची माहिती व्यवस्थित आहे का हे देखील तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पैसे कधी येणार ह्याच्या इतकेच महत्त्वाचे आहे. आपण त्या हप्त्यासाठी पात्र आहात का, म्हणजे पैसे कधी येणार हे जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षा आपण त्या पैशांसाठी योजनेसाठी पात्र आहे का हे देखील तेवढं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार. तर 21 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे. म्हणजे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकत्र येण्याची शक्यता आहे, पण फिक्स हप्ता येईलच असं काही नाही. म्हणून तुम्ही असं गृहीत धरू नका की पैसे येणारच. 1,500 रुपये जर आले तर त्यामध्ये देखील समाधान माना, कारण हा निर्णय काय फिक्स नाही. फक्त मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतो कारण सध्या अफवा जोरात चालू आहे की 3,000 रुपये येणार म्हणून. तर मित्रांनो, त्यामुळे पात्र महिलांना 3,000 रुपये मिळू शकतात. हे थोडक्यात म्हणजे 50% खरं आहे, पण 50% खोटं आहे. पण सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची एक निश्चित अधिकृत तारीख सध्या स्पष्ट झालेली नाही, कारण सरकारने कोणतीही तारीख सांगितली नाही की ह्या तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, आणि सरकार ही तारीख कोणत्याच महिन्यामध्ये सांगत नाही. तर मित्रांनो, आज सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार किंवा एका तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होणार असे सांगणे योग्य ठरणार नाही. DBT प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यास पैसे वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या वेळेला जमा होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. तुमचे बँक खाते, DBT आणि योजनेची पात्रता तपासा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, आजच्या अपडेटचा सारांश एवढाच की जुलै आणि ऑगस्ट 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र पैसे जमा होण्याची अंतिम आणि सर्वांसाठी एकच निश्चित तारीख अद्याप स्पष्ट नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, सरकारी योजना आणि हप्त्यांबद्दल अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.